त्यावर आता सिब्बल म्हणतात की आमदार अपात्रता किंवा डिस्क्वालिफिकेशन हा विषय त्यावेळेस जेव्हा अर्ज दाखल होतो तेव्हाच डिस्क्वालिफिकेशनचा विषय सुरू होतो असं नाहीये, तर त्याआधी देखील डिस्क्वालिफिकेशनचा विषय सुरू होऊ शकतो। तर आता बागचींचं म्हणणं असं आहे की पूर्व राजकीय पक्ष संघटनेमध्ये आधी फूट पडली आणि नंतर विधिमंडळ पक्षांमध्ये फूट पडली, असाही एक मुद्दा असू शकतो का? म्हणजे हा देखील एक अँगल असू शकतो का? असा सध्या अँगल एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न हा न्यायालयामध्ये सुरू आहे। त्यामध्ये आता कपिल सिब्बल म्हणतात की ज्या दिवशी परिच्छेद 15 अंतर्गत निवडणूक आयोगाकडे, म्हणजे निवडणूक आयोगाचा जो आदेश आहे मूळ, ज्या आदेशाअंतर्गतल्या पॅरा 15 मध्ये निवडणूक आयोगाला सिंबल म्हणजेच पक्षाचं चिन्ह आणि पक्षाच्या नावासंदर्भात निर्णय करण्याचे अधिकार आहेत, तर त्या अंतर्गत जेव्हा निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल करण्यात येतो त्या अर्जाच्या दिवसापासून राजकीय पक्ष संघटनेमध्ये फूट पडलेली आहे का हा मुद्दा विचारात घ्यायला हवा असं सध्या सिब्बल म्हणतात। आता सिब्बलांचं असं म्हणणं आहे की तुम्ही कुणाला तरी सीबीआयची नोटीस पाठवलीत, तुम्ही कुणाला तरी नंतर भीती दाखवलीत, तर त्या दृष्टीने लोक तुमच्या दिशेने तुमच्या बाजूने येऊ शकतात। त्यामुळे या संदर्भामध्ये सिब्बलांचं म्हणणं आहे की डिस्क्वालिफिकेशनच्या अनुषंगाने विचार करत असताना ज्या दिवशी डिस्क्वालिफिकेशनचा अर्ज दाखल होतो त्याविषयीचा टेस्ट हा पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे। आणि दुसऱ्या बाजूला सिब्बलांचं म्हणणं आहे की इथे तुम्ही एक प्रकारे एनकरेज करताय इतरांना त्या संबंधित लोकांसोबत एकत्र येण्यासाठी, जे कोणी डिस्क्वालिफाय होऊ शकतात किंवा जे अपात्र ठरू शकतात त्यांच्यासोबत एकत्र यायला तुम्ही इतर लोकांना एनकरेज करताय, अशा पद्धतीचा युक्तिवाद हा सध्या सिब्बलांनी केलेला आहे। म्हणजे तुम्ही करताय याचा अर्थ सिब्बलांचं म्हणणं आहे की निवडणूक आयोग अशा स्वरूपाचं करतोय असं सिब्बलांचं म्हणणं आहे। तर त्यावर आता जो न्यायमूर्तींनी प्रश्न उपस्थित केला तो अतिशय महत्त्वाचा आहे। ते म्हणतात की जर आमदार अपात्रतेसंदर्भातल्या याचिका जेव्हा दाखल होतात त्यावेळी एक प्रकारे विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडली असं ग्राह्य धरलं जाऊ शकतं, परंतु राजकीय पक्ष संघटनेत आधी फूट पडली त्याचा परिणाम म्हणून पुढे विधिमंडळ पक्षावरती झाला, असाही एक अँगल या संदर्भात असू शकतो का? आता त्याविषयीचं आर्ग्युमेंट हे सिब्बल करतायत। सिब्बलांचं म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारे असा कायदा कुठेही म्हणत नाही की डिस्क्वालिफिकेशनचा ज्यावेळी अर्ज दाखल होतो त्या दिवसापासून या संदर्भामध्ये डिस्क्वालिफिकेशनच्या घडामोडी किंवा त्याविषयीची सुनावणी सुरू होते आणि तेव्हा विधिमंडळ पक्षात फूट पडलेली आहे असं गृहीत धरलं जातं। आता सिब्बलांचं असं म्हणणं आहे की जर सर्वसाधारणपणे जे जजमेंट आहे, म्हणजे ज्या जजमेंटचा संदर्भ ते देत होते त्यांचं म्हणणं आहे की या जजमेंटचा अर्थ हा आमच्या बाजूने लावला जाऊ शकतो, कारण त्यांनी निवडणूक आयोगाने आम्हाला कुठल्याही स्वरूपाचा नोटीस किंवा कोणत्याही स्वरूपाची आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय एक निष्कर्ष काढलेला आहे। आणि त्यांचं म्हणणं की निवडणूक आयोगाने जो निष्कर्ष काढला की पार्टी संघटनेमध्ये पक्षामध्ये फूट पडलेली आहे, वाद आहे, चिन्ह कोणाकडे राहील, पक्षाचं नाव कोणाकडे राहील याच्या अनुषंगाने, आणि जो अर्थ त्यांनी काढला आमच्या नोटीस शिवाय त्या अर्थाचा फायदा शिंदेंच्या बाजूला झालेला आहे असं सध्या या सगळ्यामध्ये सिब्बल सांगण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे सिब्बलांचा युक्तिवाद हा पूर्णपणे याच दिशेने सुरू आहे की निवडणूक आयोगाने जो निष्कर्ष काढला त्या निवडणूक आयोगाने पूर्णपणे त्याचा फायदा हा शिंदेंच्या बाजूला झाला। त्याचं कारण असं आहे की त्यांना या संदर्भामध्ये वादावर तोडगा हवा होता की शिवसेना कुणाची आहे, आणि त्यामुळेच निवडणूक आयोग या संदर्भातल्या काही सुनावण्यांवर घेऊ शकला आणि त्या सुनावण्या घेऊन पुढे निवडणूक आयोगाने हा निर्णय केला की धनुष्यबाण हा एकनाथ शिंदेंचा असेल आणि शिवसेना पक्ष हा देखील एकनाथ शिंदेंकडे असेल। त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी या निष्कर्षाचा फायदा घेतल्यामुळे या निष्कर्षाचा फायदा एकनाथ शिंदेंना मिळालेला आहे। त्याशिवाय सध्या सिब्बल म्हणतात की जे नवं प्रिन्सिपल आहे कॉन्स्टिट्यूशन अनडेमोक्रॅटिक असण्याचं, पक्ष संघटना लोकशाही तत्वाला धरून नाही असं असण्याचं जे तत्व आहे, तर त्या संदर्भामध्ये एखादं संविधान
पक्ष संघटनेचं लोकशाही तत्वांना धरून आहे की नाही, अनडेमोक्रॅटिक आहे की नाही, हे निवडणूक आयोगाच्या मार्फत ठरवलं जाऊ शकतं का, असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर त्यांनी आणखीन एक मुद्दा मांडलाय, तो म्हणजे जर कॉन्स्टिट्यूशन हे अनडेमोक्रॅटिक असेल तर त्या संदर्भामधल्या कुठल्याही प्रकारची प्रक्रिया किंवा कोणत्याही स्वरूपाचा फैसला हा निवडणूक आयोगाकडून होऊ शकत नाही। जर एखाद्या कोणत्याही सदस्याला, एखाद्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला जर पक्षातून काढून टाकलं तर त्या पक्षातून काढून टाकल्यानंतर पक्षाच्या संविधानाअंतर्गत त्यासाठी एक मेकॅनिझम आहे, ज्या मेकॅनिझम अंतर्गत तो संबंधित व्यक्ती हा निर्णय करू शकतो आणि त्या मेकॅनिझम अंतर्गत संबंधित व्यक्ती अपील करू शकतो। त्याशिवाय त्यांचं हेही म्हणणं आहे की संविधान लोकशाही तत्वांना धरून आहे की नाही याविषयीचा निर्णय आयोगाकडून होऊ शकत नाही। जर सदस्य एखादा बाहेर फेकला गेला असेल तर त्याविषयीचा निर्णय संविधानानुसार होऊ शकतो, त्याला निवडणूक आयोगाकडे जाण्याची आवश्यकता नाहीये, त्याला सिव्हिल कोर्टाकडे जाता येतं। म्हणजे दिवाणी न्यायालयामध्ये संविधानाच्या अनुषंगाने कोणत्याही स्वरूपाचा वाद पक्ष संघटनेचा निर्माण झाला असेल तर दिवाणी न्यायालयामध्ये देखील संबंधित सदस्याला जाता येऊ शकतं। जर एखाद्या सदस्याला लोकशाही तत्वांच्या विरोधात जाऊन पक्षातून काढून टाकण्यात आलं असलं तर। त्याशिवाय आणखीन एक मुद्दा सध्या जर आपण विचार करायचा असला तर तो असा आहे की सध्या ते म्हणतायत की निवडणूक आयोग अशा सगळ्याच्या आधारावरती कोणालाही एंटरटेन करू शकत नाही। संविधान, पक्षाचं संविधान हे लोकशाही तत्वांना धरून आहे की नाही या आधारावर, किंवा पक्ष संविधानानुसार जो निर्णय व्हायचा आहे तो लोकशाही तत्वांना आहे की नाही याविषयीचा, किंवा पक्ष संविधानाच्या नुसार कुठल्याही सदस्याला काढून टाकलेला आहे का, ते चुकीच्या पद्धतीने काढून टाकलंय का, लोकशाही तत्वांच्या विरोधात जाऊन काढून टाकलेला आहे का, या संदर्भामधला कुठलाही निर्णय हा निवडणूक आयोगाने करण्याची आवश्यकता नाही। संबंधित सदस्य हा सिव्हिल कोर्टात, दिवाणी न्यायालयामध्ये जाऊ शकतो आणि कोणत्याही प्रकारे संविधानाअंतर्गत पक्षाच्याही संविधानाअंतर्गत एक प्रोसिजर ठरवून दिलेली आहे की या पक्ष संविधानातून जर कुणाला पक्षातून वगळलं गेलं किंवा पक्षात कुणाची तक्रार असेल तर त्या तक्रारीवरती तोडगा कसा काढला जाईल याचीही प्रक्रिया पक्षाच्या संविधानामध्ये निश्चित करून देण्यात आलेली आहे। त्यानंतर मग सिब्बल यांनी बहुजन समाज पक्षाच्या केसचा दाखला दिलेला आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की बहुजन समाज पक्षामध्ये सुद्धा वाद झाला होता। मायावतींच्या हत्ती या निशाणीवर अनेकांनी दावा ठोकलेला होता आणि बहुजन समाज पक्ष कुणाकडे राहील, बसपा कुणाकडे असेल याविषयीचे वाद होते। वेगवेगळे कांशीराम यांच्या काळापासूनचे वाद होते। तर त्यामध्ये आता त्यांनी म्हटलेलं आहे की या प्रकरणामध्ये सुद्धा विधानसभा अध्यक्षांनी जे अपात्रते संदर्भामधलं प्रकरण होतं ते पेंडिंग ठेवलेलं होतं आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय केला तो त्या आमदारांच्या फेवरमध्ये केला होता, ज्यांना अपात्र करायचं होतं त्यांच्या बाजूनी केला होता। परंतु उच्च न्यायालयाने त्या विरोधामध्ये काही निर्णय दिला असं सध्या सिब्बलांचं म्हणणं आहे। त्यामुळे सिब्बल सांगतायत की बहुजन समाज पार्टीची जी केस आहे त्या केसच्या आधारे सुद्धा या संदर्भामध्ये निर्णय होऊ शकतो आणि या निर्णयाच्या आधारावरती जर विचार करायचा असेल तर सिब्बलांनी असंही म्हटलेलं आहे की या केसच्या आधारावर, बहुजन समाज पक्षाच्या केसच्या आधारावर देखील आमच्याच बाजूनी निकाल येतो आहे असं दिसतंय आणि निवडणूक आयोगाने जर त्या संपूर्ण केसचा संदर्भ घ्यायचा असेल तर त्या केसचा संदर्भ घेऊन देखील या संपूर्ण प्रकरणात निकाल आणि निर्णय हा आमच्या बाजूने आहे असा या संदर्भातला निष्कर्ष काढला जाऊ शकतो असं सध्या कपिल सिब्बलांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगितलं जात आहे। आता न्यायमूर्तींनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत सिब्बलांच्या बाबतीत, विशेषतः उद्धव ठाकरेंच्या बाजूने जो युक्तिवाद सुरू आहे त्या दृष्टीने सध्या काही प्रश्न, काही शंका